माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून व माजी नगरसेवक जगदीश पाटील, बसवेश्वर सर्कल संघटनेचे अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, गुरुराज पद्मगौंडा, सतीश पारेली यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामाची माजी नगरसेवक जगदीश पाटील, बसवेश्वर सर्कलचे अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, सतीश पारेली, शिलवंत छपेकर, महापालिकेचे शाखा अभियंता अभिराज बिराजदार, केसकर, ठेकेदार महेंद्रकर यांनी पाहणी करून प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात आली। बसव कल्याण येथील महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या धर्तीवर गौतम चौक येथील पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून पुतळ्याच्या चबुतरा उंची कमी करून त्याच्या पाठीमागे भव्य अशी बसव कल्याण येथे पुतळा परिसरात असलेल्या कमानीप्रमाणे कमान करण्यात येणार असून संपूर्ण परिसराचा कायापालट होणार असल्याची माहिती बसवेश्वर सर्कल संघटनेचे अक्षय अंजिखाने व सागर अतनुरे यांनी दिली असून कामाचा दर्जा आज चांगला असला पाहिजे व अंदाजपत्रकाप्रमाणे काम झाले पाहिजे अशी सूचना महापालिका अधिकारी व ठेकेदाराला माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी दिली। आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या कामाची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आज प्रत्यक्ष कामाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या गौतम चौक परिसरातील बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरणाचं काम गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होतं। माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून आणि आमचे जगदीश अण्णांच्या आणि बसवेश्वर सर्कल या संघटनेच्या प्रयत्नातून या कामाच्या निधीची मागणी आम्ही विखे पाटील साहेबांना केली होती आणि याचं वर्क ऑर्डर 8 जानेवारी 2024 रोजी याचं वर्क ऑर्डर झालं, कार्यक्रम आदेश निघाला। त्यानंतर आम्ही या कामाचं उद्घाटन केलं आणि या कामाची प्रत्यक्ष सुरुवात आज होती आहे आणि आम्हाला आज आनंद वाटतोय। बसव कल्याणच्या धर्तीवर या गौतम चौक परिसरातील बसवेश्वर महाराज पुतळ्याचं सुशोभीकरण होणार आहे आणि या परिसराचा कायापालट होणार आहे। आम्ही नेहमीच आमची मागणी होती की सोलापूर शहर स्मार्ट होत असताना या आमच्या आराध्य दैवत बसवेश्वर महाराज पुतळ्याचं सुशोभीकरण देखील त्याच धर्तीवर झालं पाहिजे आणि ती मागणी आज आमची पूर्णत्वास होत असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होतं आमचा एक आनंद आम्हाला असून आमचे स्वर्गीय ओंकार पदमगौंडाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होतं याचा आम्हाला सर्व बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराला मोठा आनंद आहे।